CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। चिखली नगरपालिकेच्या राजकारणात आज प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली आहे। नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असून निवडणुकीचे रणशिंग इफेक्टिव्हली फुंकले गेले आहे। भाजपकडून अखेर नगराध्यक्ष पदासाठी पंडितराव देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। दुसरीकडे काँग्रेसमध्ये सकाळपासूनच काशीनाथ बोंद्रे यांच्या नावाची चर्चेला जोर आलाय। त्यामुळे चिखली नगरपालिकेत सामना भाजपचे पंडितराव देशमुख विरुद्ध काँग्रेसचे काशीनाथ बोंद्रे विरुद्ध निलेश गावंडे असा तिरंगी लढत रंगणार आहे। आता जवळपास हे स्पष्ट झाले आहे। दरम्यान काँग्रेसकडून डॉक्टर निलेश गावंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी हातात अजित पवार यांची घड्याळ बांधत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार आहे। यामुळे काँग्रेस अंतर्गत समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणेची औपचारिक प्रतीक्षा सुरू आहे। एकंदरीत चिखली नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। प्रथमतः एक आहे की मी एक सुशिक्षित उमेदवार आहे, प्राचार्य आहे, PhD आहे। मी या गोष्टी कधी मध्ये पडलो नाही की ठेकेदारी आणि बाकीच्या गोष्टीमध्ये कधी पडलो नाही। आणि चिखली नगरपालिकेचा सर्वांगीण चांगला विकास झाला पाहिजे यासाठी मी नेहमी प्रयत्नरत आलो। आणि मागच्या वेळेस सुद्धा माझ्या टर्म मध्ये मी हाच प्रयत्न केला की सामाजिक काम हे जास्तीत जास्त झालं पाहिजे, यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न केला। परंतु आज या सगळ्या काँग्रेस पक्षाला एज्युकेटेड म्हणजे शिक्षित उमेदवार, सुसंस्कृत उमेदवार चालला नाही। म्हणजे एखादी आपल्याला सत्ता दुसऱ्याच्या हातात सोपवायची हे त्यांना सहन झालं नाही, किंवा एखाद्या बहुजन समाजाच्या माणसात ही सत्ता परिवर्तन करायचं द्यायचं हे त्यांना फार कठीण वाटलं आणि यामुळेच त्यांनी मला या पक्षाचं तिकीट नाकारलं। आता इथे आम्ही राष्ट्रवादी पक्ष, अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे साहेबांची यांची युती केलेली आहे। दोघांनाही बरोबरच्या जागा वाटून आम्ही या इथं चांगल्या प्रकारे निवडणूक लढू। त्यासाठी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, सन्माननीय कांदे साहेब, तटकरे साहेब, तसेच शिवसेनेचे आदरणीय शिंदे साहेब, आपले जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव, नंतर आपलं संजयजी गायकवाड साहेब, ह्या सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ दिली आणि मला चांगल्या प्रकारे तुम्हाला आश्वासित केलं की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। मी त्या सर्वांचे आभार मानतो। एवढ्या तातडीनं 2 तासात मला सर्व AB फॉर्म माझ्याकडे सोपवले, मला सगळे तिकिटाचे पूर्ण अधिकार दिले। मी त्या सर्वांचे आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांचे, संजय गायकवाड साहेबांचे, आपले कायंदे साहेबांचे, आपल्या काजी साहेबांचे सर्वांचे आभार मानतो। थँक्यू। मी ही होणारी निवडणूक ही येणाऱ्या काळातली जनतेच्या सेवेसाठी मी स्वतःचा अर्ज भरलेला आहे। यापूर्वी सुद्धा माझ्या परिवाराने केलेले कामं सर्व चिखलीकरांना माहिती आहे। यामधून मी येणाऱ्या काळात चिखलीच्या जनतेला सर्व प्रकारच्या सुविधा माझ्या या कारकिर्दीमध्ये पुन्हाही म्हणजे देण्याचा प्रयत्न राहणारच आहे। परंतु मागच्या जनतेने आपल्या या चिखली शहरामध्ये येणाऱ्या गेलेल्या काळामध्ये जो राजकारणाच्या माध्यमातून लोकांना दबाव तंत्राचा जो वापर करण्यात आलेला आहे प्रशासनामार्फत, त्या प्रशासनामध्ये मी चिखलीकरांच्या मदतीने किंवा त्यांच्या पाठिंब्याने ते भयमुक्त वातावरण मी पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न राहील। कोणत्याही नागरिकांना सुविधा या प्रथम क्रमांकाच्या राहतील। त्याच्यानंतरही नाले असतील, नळ असतील, येणारी पाईपलाईन योजना असेल, यामधून जो आताच्या काळामध्ये प्रशासनाच्या जो भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतोय तो मी माझ्या विकासाच्या कामातून तो मुद्दा खोडून काढेल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार जो झाला असेल तोही मी खोडून काढण्याचा आणि शोधून काढण्याचा प्रयत्न राहील। माझा परिवार, बोंद्रे परिवार चिखली शहरासाठी काही नवीन नाही आणि माझ्या परिवाराने या अगोदरी म्हणजे माझ्या बापदाद्यांपासून जवळपास चिखली नगर परिषद स्थापना झाल्यापासून
जवळपास 53 वर्षाचा 52 वर्षाचा इतिहास आहे की बोंद्रे परिवाराने या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि त्या माध्यमातून येथील प्रत्येक धर्माशी, प्रत्येक नागरिकांशी, प्रत्येक परिवाराशी माझा आणि माझ्या परिवाराचा, आमच्या बोंद्रे परिवाराचा कुठं ना कुठं संबंध आलेला आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात. त्यांच्याच भरोश्यावर आम्ही आजपर्यंत निवडणुका जिंकत आलेलो आहे. याच ठिकाणी सगळ्या तालुक्यालाही हे माहिती आहे की आमच्या बोंद्रे परिवाराला लोकांनी विधानसभेत सुद्धा पाठवलेलं आहे आणि त्याही सुविधा आमच्या परिवारातर्फे आम्ही देत आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला फार मोठा पाठिंबा सर्व जनतेच्या सर्व स्तरातून आम्हाला मिळत आलेला आहे. त्याच पद्धतीने या कुठचाही मी कार्यकाल हा माझा राहील की मी तुम्हाला या ठिकाणी लोकांच्या पुढे माझी मागणी करतो, मागणी ठेवतो. चिखली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी होऊ घातली त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठी आणि आपल्या चिखलीच्या लोकप्रिय आणि लाडक्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी माझ्यावर ती जबाबदारी दिलेली आहे. मी ती जबाबदारी विश्वासानं सार्थ ठेवण्याचा प्रयत्न करेन. त्याच प्रमाणे चिखली शहरातील मतदार राजा जो आहे त्यांच्या विश्वासाला मी पात्र आहे. ताईचं जे विकासाचं पर्व आहे ते पुढे नेण्याचा संकल्प मी केलेला आहे. 1-2 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहे त्याच्यामध्ये सगळा उल्लेख येईल. तरुणांसाठी जे MPSC UPSCचे जे मुलं आहेत त्या मुलांसाठी आम्ही अभ्यासशाळा तशा सुरू केलेल्या आहे. अजूनही प्रत्येक वार्डामध्ये ते करण्याचा आमचा मानस आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज चिखली नगर परिषदेच्या या अध्यक्षपदाचा तसेच 14 जे प्रभाग आहेत त्या 14 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी आपला अर्ज टाकलेला आहे. नगराध्यक्ष पदाचे जे आमचे उमेदवार आहेत ते सन्माननीय पंडितदादा देशमुख आहेत आणि विविध प्रभागामध्ये जे आमचे नगरसेवक आहेत ते सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला पूर्ण खात्री आहे येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी होणार आहे. जो विकास सर्वसामान्य जनतेला अपेक्षित होता तो विकास महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. रस्ते असतील, नाल्या असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 30-40 वर्षापासनं ज्या पाण्याची प्रतीक्षा चिखलीकरांना होती ती पाणी पुरवठा योजना अशा विविध विकास कामांवरतीच ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल हा ठाम विश्वास आहे. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.